जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्याचा विषय आहे दिवाळी. आपण हा दिवस दिवाळी, दीपावली, दीपोत्सव अशा निरनिराळ्या नावाने ओळखतो. दिवाळीमध्ये एकमेकांच्या घरी जायचं, गोडधोड खायचं, नवीन कपडे करायचे, फराळ, नातेवाईकांचं कौतुक, नोकरांना बक्षीस, फटाके इत्यादी अनेक गोष्टी आपण करत असतो. हा म्हणजे मजेचा, आनंदाचा काळ असतो. हे सगळं आपण करताना असा कधी विचार करतो का की ह्याच 4 दिवसांना दिवाळी का म्हणतो? ह्या 4 दिवसांना दिवाळी का म्हणतो? आणि ह्या दीपावलीचा खरंच अर्थ काय आहे? हे कधी आपण विचार करतो का? कधी समजून घेतो का? आपण फक्त फराळ खाणे, एकमेकांना भेटणे आणि मजा करणे एवढाच विचार करतो. आपण आनंद व्यक्त करावा जरूर, पण त्याच्यामागचा अर्थ पण समजून घेतला तर त्या आनंदाचा काहीतरी अर्थ राहील. आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे हे जे सण आहेत ना, किंवा ही जी व्रतवैकल्य आहेत, ही सुरू करण्यामागे सुद्धा काहीतरी दृष्टिकोन होता. तो दृष्टिकोन जर आपण समजून घेतला तर मला असं वाटतं आपलं आयुष्यसुद्धा समृद्ध होऊ शकतं आणि संपन्न होऊ शकतं. पण अनेक वेळेला आपण त्याच्यामागचा अर्थ समजून घेत नाही. तो दिवस फक्त साजरा करतो आणि त्यामुळे प्रत्यक्षात त्या दिवसांनी तुमच्या आयुष्यावर जो परिणाम करायचा आहे तो परिणाम होतच नाही. फक्त दिवस फुकट जातो, वेळ जातो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, आता इलेक्शन असते ना, त्यावेळेस सुट्टी असते इलेक्शनची, लोकांना सुट्टी असते. आता त्या दिवशी खरं महत्त्वाचं काम काय असतं? वोटिंग करणं. पण असेही काही विद्वान आहेत की जे त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून ती सुट्टी एन्जॉय करायला कुठेतरी जातात, खातात, पितात, पण मत देत नाहीत. लक्षात ठेवा, हीच प्रवृत्ती बहुतेकांची आपल्या सणासुदीला पण असते. जसं इलेक्शनला मत देणं हे महत्त्वाचं आहे, मौजमजेपेक्षा, म्हणजे मत देऊन मौजमजा करा, पण मत द्या पहिल्यांदा. तसं सण का आहे ते समजून घ्या. त्या सणाच्या निमित्ताने ज्या काही करायच्या कृती आहेत त्या समजून घ्या, त्या करा आणि मग तुम्ही मजा करा. तुमच्या मजेला कोणी नाही म्हणत नाही, कारण आनंद व्यक्त करण्याकरता, आनंद घेण्याकरताच आपले सण आहेत. पण ते समजून घेऊन केलं तर त्याचा उपयोग आहे. आणि म्हणून दीपावलीचा सुद्धा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. अर्थात हे सगळं सांगतानाच तुम्हाला मला एक विनंती पण करायची आहे की जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा. कारण लक्षात ठेवा, हे चॅनल तुम्ही जितक्या लोकांपर्यंत पोचवा तिथपर्यंत ही बहुमूल्य माहिती लोकांपर्यंत जाऊन पोचणार आहे. कारण मी पाहतो आहे की अनेक वेळेला फक्त वरवरची माहिती लोकांपर्यंत जाऊन पोचते, प्रत्यक्षात त्याच्या मागचा अर्थ जाऊन पोचतच नाही. आणि त्याच्यासाठी हा सगळा आपला प्रयत्न आहे, सगळी धडपड आहे. आता लक्षात ठेवा, दीपावली हा जो दिवस आहे ना, हा उजेडाचा आणि प्रकाशाचा सण आहे. दीपावलीचे हा जो सण आहे, दीपावली सण हा उजेडाचा आणि प्रकाशाचा सण आहे. आपलं आयुष्य प्रकाशमान करणारा हा सण आहे. या सणाचे 4 दिवस आहेत ना, म्हणजे 4 तिथी, त्यात नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया या 4 आहेत. या 4ही तिथींना एक स्वतंत्र महत्त्व आहे.
या चारही तिथींना एक स्वतंत्र महत्त्व आहे. आणि कोणाला असं वाटेल की बहुतेक ह्या एकापाठोपाठ घडलेल्या गोष्टी असतील. हे नरकासुराला मारलं, जागी दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं, जागी तिसऱ्या दिवशी असं नाही आहे ते. बली प्रतिपदा हे बलीला वामनाने पाताळात नेलं. ह्या ज्या एकापाठोपाठ घडलेल्या गोष्टी असं लोकांना वाटेल, ऐकणाऱ्यांना वाटेल, पण तसं नाही आहे. ह्या निरनिराळ्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. ह्या निरनिराळ्या काळामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण निरनिराळ्या काळात घडलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे त्या तिथींना महत्त्व निर्माण झालं, कारण त्यावेळेला ते घडलं. आणि योगायोगाने त्या चारही तिथी एकमेकाबरोबर आल्या. चारही तिथी एकापाठोपाठ एक आल्या. आणि मग त्यातून एक संकल्पना आली की ह्या चारही तिथींचा मिळून आपण दीपावलीचा उत्सव करावा. का तर ह्या चारही तिथींमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी अशा आहेत की ज्यांनी मानवाचं जीवन उन्नत झालं, उत्क्रांत झालं, प्रगतिशील झालं. असे संदेश ह्या 4 दिवसातनं लोकांना मिळाले, समाजाला मिळाले. आणि म्हणून हे 4 दिवस न विसरता साजरे करावे. किंबहुना ह्या 4 दिवसांत जे दिलं आहे, जे संस्कार दिले आहेत, त्या संस्काराची पुन्हा पुन्हा उजळणी व्हावी म्हणून हे 4 दिवस दीपावली म्हणून साजरे करायला सुरुवात झाली. या 4ही दिवसांमुळे मानवाचं जीवन प्रकाशमय झालं. म्हणजेच आदिमानव म्हणून जंगलात गुहेत राहणारा जो मानव होता, आदिमानव म्हणून जंगलात गुहेत राहणारा जो मानव होता, त्याला समाज म्हणून जगण्याचं भान या 4 दिवसाच्या संदेशानं दिलेलं आहे. त्याचं जीवन प्रकाशमय केलं आहे. समाजाला पुढे जाण्याची शक्ती दिली आहे, विचार दिला आहे, तत्त्व दिली आहेत, जीवनमूल्य दिली आहेत. आणि म्हणूनच ह्या 4 दिवसांना आपण दीपावली म्हणून साजरं करतो. बाकी अनेक सण आहेत, पण ह्यांना आपण दीपावली म्हणतो. कारण ह्या 4 दिवसांनी मानवी समाज हा प्रगत झाला, प्रकाशमय झाला. आता ह्या 4ही दिवसांचं महत्त्व सांगणारा व्हिडिओ पुढचा असणार आहे. तो व्हिडिओचा तुम्ही पाहायचा आहे. त्यात प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगितलं जाणार आहे. आणि त्या महत्त्वाबरोबरच त्या दिवशी तुम्ही करायचा काही आध्यात्मिक विधी पण सांगितला जाणार आहे. त्या दिवसाच्या महत्त्वाबरोबर त्या दिवशी करायचा काही आध्यात्मिक विधी सांगितला जाणार आहे की जो तुम्हाला आत्मिक दृष्टिकोनातनं, आध्यात्मिक दृष्टिकोनातनं उपयोगी पडेल. तुमच्या जीवनविषयक प्रश्नांमध्ये तो तुम्हाला सहाय्यकारी ठरू शकेल. अशा गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. माझ्याकडे अनेक गोष्टींसाठी, अनेक प्रश्नांसाठी लोक येतात, अनेक अडीअडचणींसाठी लोक येतात. मग त्या अडीअडचणी कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, व्यावसायिक असतील, सामाजिक असतील, त्यांच्या काही अडचणी असतात. प्रत्येकाच्या काही अडचणी. अब्जाधीशाला पण अडचणी असतात आणि फुटपाथवरती राहणाऱ्या बिचाऱ्या सामान्य माणसाला पण अडचणी असतात. प्रत्येकाला अडचण असते आणि त्याला त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असते. आणि ह्या ज्या त्यांच्या अडीअडचणी असतात त्याच्यात मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून लोक माझ्याकडे येतात. मग वास्तू असेल, व्यवसाय असेल, काय असेल ते, कौटुंबिक असेल, त्या प्रत्येक गोष्टीत लोक मार्गदर्शन घ्यायला येतात. आणि ते जेव्हा मार्गदर्शन घ्यायला येतात तेव्हा त्यांना मार्गदर्शन करताना ज्या अनेक गोष्टी मी पाहतो, अनुभवतो, त्याच गोष्टी मी तुम्हालाही सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एक लक्षात घ्या, हे जे पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये उपयोगी पडतील, तुमच्या प्रगतीला फायदेशीर ठरतील. आणि म्हणून पुढचा व्हिडिओ आठवणीने पहा, हा लोकांना पाठवा, पुढचाही पाठवा. आणि
आपल्या आयुष्यात सुखी आणि समाधानी व्हा. लवकरच दुसरा व्हिडिओ पाठवतो आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ.